नमस्कार, शिल्पाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिखट शंकरपाळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मैदा घेतलेला आहे। याला आपण आता एका परातीमध्ये काढून घेऊयात। बेडगी मिर्च पावडर, हळद, जिरे, चवीनुसार मीठ, तीळ, थोडासा ओवा, लाल तिखट, याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण तेल गरम करून घेऊयात। हा बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे। इकडे पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर गरम तेल आपण या पिठामध्ये घालून घेऊयात। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे कोमट करून घेतलेलं पाणी आहे, याला थोडं थोडंसं घालून आपण घट्ट मळून घेऊयात। हे बघा, आपलं पीठ तयार झालेलं आहे। 10 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवूयात। 10 मिनिट झालेले आहेत। आपलं तेल पण गरम होत आहे। आता तोपर्यंत आपण चपाती लाटून घेऊयात। हे बघा, आपली चपाती लाटून तयार आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। आपलं तेल गरम झालेलं आहे का नाही आपण एक चेक करूयात। हे बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण तळून घेऊयात। आता आपण याला पलटी करून घेऊयात। हे बघा, आपली शंकरपाळी तळून तयार झालेली आहे। आता पूर्ण आपण असंच तळून घेऊयात। हे बघा, आपले झणझणीत शंकरपाळी तयार झालेले आहेत। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत थँक यू।